श्री स्वामी समर्थ. तूळ राशी 30 मार्च ते 5 एप्रिल साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तुमच्या मनात सतत चालणाऱ्या विचारांच्या गोंधळाला आता दिशा मिळणार का? ज्याची वाट पाहत होतात तो निर्णय या आठवड्यात होईल का? या आठवड्यात तुमच्या आयुष्यात काही नवीन वळण येण्याची चाहूल लागतेय का? मनात चाललेला गोंधळ आता शांत होऊन योग्य दिशा मिळणार का? नातेसंबंधात गोडवा वाढेल की काही गैरसमज समोर येतील? चला तर मग जाणून घेऊया, हा आठवडा तुमच्यासाठी काय खास घेऊन आलाय. आपल्याला हे राशीभविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तूळ राशींसाठी हा आठवडा थोडासा विचार करायला लावणारा आणि तितकाच स्वतःला ओळखून देणारा ठरणार आहे. सुरुवातीला काही गोष्टी मनासारख्या न घडल्यामुळे थोडी अस्वस्थता जाणवेल, पण हळूहळू परिस्थिती तुमच्या बाजूने फिरताना दिसेल. या काळात तुमचं निर्णय घेण्याचं कौशल्य आणि संयम खूप कामाला येणार आहे. नातेसंबंध, काम आणि आर्थिक बाबतीत काही छोटे चढउतार येतील, पण त्यातूनच तुम्हाला योग्य मार्ग सापडेल. मन शांत ठेवून विचारपूर्वक पावलं उचलली तर हा आठवडा शेवटी समाधान आणि आनंद देऊन जाणार आहे. थोडक्यात सांगायचं तर हा आठवडा तुमची परीक्षा घेईल, पण त्याचबरोबर तुम्हाला अधिक मजबूतही बनवेल. करिअर आणि व्यवसाय. या आठवड्यात कामाच्या बाबतीत थोडा ताण जाणवू शकतो, पण घाबरायचं काही कारण नाही. सुरुवातीचे 2 दिवस थोडे गोंधळाचे असतील, कामांचा ढीग वाढलेला वाटेल, पण जसजसे दिवस पुढे जातील तसतसे तुम्ही एक गोष्ट नीट हाताळू लागाल. तुमचं निर्णय घेण्याचं कौशल्य या आठवड्यात खूप उपयोगी पडणार आहे. वरिष्ठांकडून थोडा दबाव येईल, पण तुम्ही शांतपणे त्याचा सामना कराल. काही नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे, त्या स्वीकारताना आत्मविश्वास ठेवा. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा थोडा मिश्र असेल. काही व्यवहार अडकतील, पण आठवड्याच्या शेवटी अचानक फायदा होण्याची शक्यता आहे. नवीन योजना डोक्यात येतील, पण लगेच निर्णय घेऊ नका. थोडा विचार करूनच पुढे जा. आर्थिक स्थिती. पैशाच्या बाबतीत हा आठवडा सावध राहण्याचा आहे. अनावश्यक खर्च टाळणं गरजेचं आहे. अचानक काही खर्च समोर येऊ शकतात. घराशी संबंधित किंवा आरोग्याशी संबंधित तुम्ही बचतीचा विचार करत असाल तर हा योग्य काळ आहे. थोडं साठवायला सुरुवात करा. जुनी थकबाकी परत मिळण्याची शक्यता आहे, पण त्यासाठी थोडा पाठपुरावा करावा लागेल. कुठे गुंतवणूक करायची असेल तर घाई करू नका. विश्वासू व्यक्तीचा सल्ला घ्या. प्रेम आणि नातेसंबंध. या आठवड्यात नात्यांमध्ये थोडा भावनिक चढउतार होऊ शकतो. लहान-सहान गोष्टींवरून गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर संवाद खूप महत्त्वाचा ठरेल. मनातलं स्पष्टपणे बोला, नाहीतर मनात साठलेले विचार नात्यावर परिणाम करू शकतात. लग्न झालेल्यांसाठी हा आठवडा थोडा समजुतीचा आहे. जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. एकट्यांसाठी मात्र एखादी नवीन ओळख होण्याची शक्यता आहे, जिच्यामुळे मनात हलकीशी आनंदाची चाहूल लागेल. कुटुंब आणि सामाजिक जीवन. घरात वातावरण साधारण शांत राहील, पण काही जुन्या गोष्टींवरून चर्चा होऊ शकते. मोठ्यांचा सल्ला घ्या, त्यातून योग्य मार्ग सापडेल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची तब्येत थोडी बिघडू शकते, त्यामुळे काळजी घ्या. मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. एखादा छोटासा कार्यक्रम किंवा भेट होऊ शकते, ज्यामुळे मन हलकं होईल. तुमचा सामाजिक संपर्क वाढेल, नवीन लोकांशी ओळखी होतील. मनस्थिती आणि आरोग्य. या आठवड्यात मन थोडं अस्थिर राहू शकतं. सतत काहीतरी विचार सुरू राहतील, त्यामुळे स्वतःला थोडा वेळ देणं खूप गरजेचं आहे. योग, ध्यान किंवा साधं चालल्याने मन शांत राहील. आरोग्याच्या बाबतीत लहान-सहान त्रास जसे डोकेदुखी, थकवा जाणवू शकतो. झोप पूर्ण घ्या आणि आहारावर लक्ष ठेवा. तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत आहात, फक्त स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे. उपाय. दररोज सकाळी थोडा वेळ शांत बसून ध्यान करा. तसेच एखाद्या गरजवंताला मदत केल्यास सकारात्मक ऊर्जा वाढेल. एकूण तूळ राशींसाठी हा आठवडा थोडा चढउतारांचा असला तरी शेवटी समाधान देणारा आहे. सुरुवातीला ताण, गोंधळ आणि काही अडचणी येतील, पण तुमच्या शांत स्वभावामुळे आणि योग्य निर्णयांमुळे तुम्ही सगळं नीट सांभाळाल. नात्यांमध्ये थोडी काळजी घ्या. पैशांच्या बाबतीत सावध राहा आणि स्वतःच्या मनाची काळजी घ्या. आठवड्याच्या शेवटी काही चांगल्या घडामोडी तुमच्या चेहऱ्यावर हसू आणतील. तूळ राशींसाठी हा आठवडा थोडासा मिश्र अनुभव देणारा ठरणार आहे. सुरुवातीला काही गोष्टी मनासारख्या घडणार नाहीत. कामात अडथळे येतील आणि मनात थोडी अस्वस्थता जाणवेल, पण तुम्ही जसं शांतपणे परिस्थितीकडे पाहाल तसं सगळं हळूहळू मार्गी लागताना दिसेल. नातेसंबंधांच्या बाबतीत थोडी काळजी घ्यावी लागेल. लहान-सहान गोष्टींवरून गैरसमज होऊ शकतात, त्यामुळे संवाद स्पष्ट आणि मनापासून ठेवा. आर्थिक बाबतीत थोडं जपून चालणं गरजेचं आहे. अनावश्यक खर्च टाळा आणि बचतीकडे लक्ष द्या. कामाच्या ठिकाणी तुमचा संयम आणि समजूतदारपणा तुम्हाला पुढे नेईल. काही नवीन संधी मिळू शकतात, पण त्यासाठी घाई न करता विचारपूर्वक निर्णय घेणं महत्त्वाचं ठरेल.
एकूणच काय तर हा आठवडा तुम्हाला थोडं थांबून विचार करून आणि स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जाण्याचा सल्ला देतो. शेवटी तुमच्या प्रयत्नांना योग्य फळ मिळेल आणि मनात समाधानाची भावना निर्माण होईल. धन्यवाद.